चला तर आज आपण बघणार आहोत सोप्या पद्धतीने उपम्याची रेसिपी। तर सर्वात प्रथम आपण कांदा आणि हिरवी मिरची बारीक कापून घेणार आहोत, जिरा आणि मोहरी सोबत ठेवणार आहोत। तर आता आपण पहिला कढईमध्ये तेल टाकून घेऊ, त्याच्यामध्ये थोडंसं तेल गरम होऊन देऊ। 1 मिनिट गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकू, मोहरी टाकू। जेव्हा ती तडतड करून अशी म्हणजे चांगल्या प्रकारे भाजेल, म्हणजे समजून जायचं की मोहरी आणि जिरं भाजलेलं आहे। आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला। तर बघू शकता तेल चांगलं गरम झालेलं आहे। अशा प्रकारे तेल गरम झालं पाहिजे, म्हणजे काय होतं, चांगल्या पद्धतीने हिरवी मिरची तळली जाते, त्याच्यामध्ये भाजली जाते, म्हणजे टेस्टही चांगली लागते। आणि मग त्याच्यानंतर आपण एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, तर तो टाकू आणि कांदासुद्धा चांगला भाजून घ्यायचा आहे। स्लो फ्लेमवर भाजायचा आहे, कारण तेल जास्त गरम झालेलं असतं, तर त्याच्यामुळं कांदा स्लो फ्लेमवर भाजायचा, म्हणजे तो चांगल्या पद्धतीने भाजला जातो। असं थोडंसं 3-4 वेळा त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला लागेल इतका प्लेटमध्ये ऑलरेडी रवा काढून घ्यायचा आहे। जास्त म्हणजे प्रमाणाच्या बाहेर माझा थोडा झाला होता प्रमाणाच्या बाहेर, पण मी लागेल तेवढाच वापरलेला आहे। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता चांगलं तेलामध्ये ते रवा टाकून भाजून घ्यायचा आहे। आणि जेव्हा आपण उपमा वगैरे करतो, थोडासा किराणा जेव्हा आपण भरतो ना, त्याच्यामध्ये जाड रवा असा सांगायचा, बारीक रवा घ्यायचा नाही, कारण उपमा करताना तो असा रवाळ टाईप लागतो, टेस्टी लागतो खाताना। आणि बारीक जर घेतला तर त्याचा एकदम गिचका होऊन जातो, तर तो काही छान म्हणजे चांगला लागत पण नाही। थोडासा रवाळ टाईप घेतला तर तो छान पण लागतो। थोडंसं चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि चांगलं त्या तेलामध्ये तो रवा फ्राय करून घ्यायचा आहे। मीडियम गॅसवर ठेवून, फ्लेमवर ठेवून चांगल्या प्रकारे तो भाजून घ्यायचा आहे। जेव्हा रवा चांगला खुरपूस भाजतो, त्या दरम्यान उपम्याची चवसुद्धा खूप टेस्टी लागते। बघू शकता मी 3 ते 4 मिनटं चांगल्या पद्धतीने भाजून घेतलेला आहे। आणि तशाच थोडी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकायची, मिक्स करायची, फ्लेवर छान येतो। आणि साईडला आपण गरम पाणी उकळायला ठेवलेलं होतं, तर लक्षात ठेवा मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ह्याच्यामध्ये गरमच उकडलेलं पाणी टाकायचं आहे, तेव्हाच रवा पटकन भिजतो। आणि जर तुम्ही थंड पाणी टाकलं तर तो इतक्या चांगल्या पद्धतीने होणार नाही, जेवढा गरम पाण्यामध्ये तो बनतो त्या पद्धतीने तो थंड पाण्यामध्ये बनणार नाही। म्हणून तुम्ही आधी साईडला जेव्हा फोडणी द्यायचं काम तुमचं चालू होतं, त्या दरम्यान ऑलरेडी गरम करायला पाणी ठेवायचं, कारण पाणी जसं उकडलेलं तुम्ही टाकलं की तुम्ही बघू शकता लगेचच त्याला एकदम उकळी आलेली आहे। आणि लगेचच 2 ते 3 मिनटात तो भाजला जातो, म्हणजे वाफेवरती झाकण ठेवायचं, छानपैकी तो भाजतो, मऊ पद्धतीने शिजतो। थोडंसं तिथं मीठ कमी पडलेलं, म्हणून मी थोडंसं नॉर्मली चिमूटभर अजून वरून टाकलं आणि चांगल्या पद्धतीने मिक्स करून, बघा लगेच पाणी त्याचं मुरलेलं आहे, म्हणून थोडंसं मी अजून पाणी टाकलेलं आहे, कारण आपल्याला बघताच क्षणी कळतं की तो थोडासा कच्चा आहे, त्याच्यामध्ये अजून पाण्याची गरज आहे। तर ह्याच्या जागेवर तुम्ही थंड पाणी टाकलं असतं, त्याच्या गाठी तयार झाल्या असत्या, तो लगेच इतका छान पद्धतीने मिक्स झाला नसता। म्हणून त्याच्यामध्ये कधी पण गरमच पाणी उकडलेलं टाकायचं। बघू शकता साईडने खूप छान अशी उकळी येत आहे। आता वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, मगाशी पण मी टाकली, पण पुन्हा एकदा टाकायचं आणि झाकण ठेवायचं, 2 ते 3 मिनटं चांगलं झाकण ठेवायचं। आणि आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे उपमा आपला असा शिजलेला आहे, तर तो एकदा पुन्हा कढईमधनं हलवून घेऊन छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। बघू शकता किती मऊ आणि सॉफ्ट झालेला आहे, जरासुद्धा असं कच्चा राहिलेला नाही आहे रवा का काय नाही, एकदम मऊ आणि सॉफ्ट झालेला आहे आणि शिजलेला आहे। तर लगेच आपण काय करू, उशीर झालेला होता म्हणून मी लगेचच प्लेटमध्ये उपमा काढून घेतला, त्यांना नाश्त्याला द्यायचा होता, तर छान पद्धतीने असा प्लेटीमध्ये काढून घेतलेला आहे मी। चला मस्तपैकी तुम्ही बघू शकता, तर इथं आपला उपमा तयार आहे, त्याच्यासंग गरमागरम चहा